माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुण्या खास, मुक्त केले बंधनी, तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवधारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, करदुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जयांचे हृदय मऊमेना, जयांचे हृदय मऊमेना, जयांचे हृदय मऊमेना, जयांचे हृदय मऊमेना, जयांचे निघे बुद्धि थोनी दया भाव, निघे बुद्धि थोनी दया भाव, निघे बुद्धि थोनी दया भाव, जयांचे हृदय मऊमेना, उपजता राहे प्रेमा देवाकडे, उपजता राहे प्रेमा देवाकडे, उपजता राहे प्रेमा देवाकडे, उपजता राहे प्रेम देवाकडे, मुळीचा आवडे धर्मनीती, मुळीचा आवडे धर्मनीती, मुळीचा आवडे धर्मनीती, संतांचा आदर, संतांचा अवेर, संतांचा संतांचा आधार, संतांचा अवेर, भक्तीचा पाझर, भक्तीचा पाझर, जीव भावे
भक्तीचा पाझर जीव भावे भक्तीचा साधर जीव भावे तुकड्या दास म्हणे तोची गुरु भक्त तुझ्या दास म्हणे तोची गुरु भक्त तुकड्या दास म्हणे तोची गुरु भक्त जन्मीचे अनंत पुण्य त्यांच्या जन्मीचे पुण्य त्यांच्या जन्मीचे अनंत पुण्य त्यांच्या दयांचे हृदय जय जय पांडुरंग 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 हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय पांडुरंग हरी जय पांडुरंग जय पांडुरंग पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सज्जनो, आजच्या प्रसंगी आपण सगळ्यांचा हितांचा कार्यक्रम ऐकणार आहोत. याचा अर्थ असा नाही की बाकी कार्यक्रम हिताचे नाहीत. कार्यक्रम सगळे हितांचे आहेत. परंतु आजचा विषय असा आहे, जर आपण भक्त असू कुणाचे, कोणी शिवभक्त आहे, रामभक्त आहे, कृष्ण भक्त आहे, कोणी गौतम बुद्धाचे भक्त आहे, कोणी महावीर वर्धमानांचे भक्त आहे, कोणी मोहम्मद पैगंबराचे भक्त आहे, कोणी सेवालाल महाराजांचे भक्त आहेत, पण भक्त आहे. बाकी जे आहे, राष्ट्रसंतांनी तुम्हाला सगळ्यांना अभंग माहीत आहे की तुकड्या म्हणे पूजा करू आणि नाम निशान विसरू. राष्ट्रसंत संदेश आहे, पूजा कुणाचीही करा, आपल्या अंतकरणामध्ये कुणाविषयी आदरभाव असावा, यामध्ये कोणी दुमत नाही. आदरभाव असणं वाईट नाही आहे, परंतु ज्यांच्याविषयी आपण आदर करतो त्या आदरणीय व्यक्तींचं उद्दिष्ट काय आहे, सिद्धांत काय आहे, त्यांचा आपणाला संदेश काय आहे, याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणून आजचा अभंग आहे, जयाचे हृदय मऊमे नाहूनी निघे बुद्धीतूनी दया भाव. जयाचे हृदय मऊमे नाहूनी. श्रोता असा की वक्ता असा, ज्ञानी असा की अज्ञानी असा, स्त्री असा की पुरुष असा, प्रश्न महत्त्वाचा असा आहे की आपण जी भक्ती करतो, गुरुभक्त म्हणजे काय, गुरुभक्तांचं लक्षण कोणतं,
गुरुभक्तांचं उद्दिष्ट कोणतं असावं हे आजच्या अभंगात आपल्याला पाहायचं आहे. तुकड्या दास म्हणे तोची गुरुभक्त, जन्मीचे अनंत पुण्य त्यांच्या. गुरुभक्त कसा असावा? गुरुभक्त म्हणजे गुरुचा भक्त. कोणी गुरुभक्त नसाल, शिवभक्त असाल, रामभक्त असाल, कृष्ण भक्त असाल, परंतु भक्तांनी ते पाहायला पाहिजे की मी ज्यांची भक्ती करतो त्याचं वास्तव्य कुठं आहे, तो कुठे आहे. नाही, आपल्याला राष्ट्रसंतांचा अभंग पाठ आहे. शरीरांचे सिंहासनी, शरीरांचे सिंहासनी, शरीरांचे सिंहासनी, शरीराचे सिंहासनी, शरीराचे सिंहासनी, शरीराचे सिंहासनी. पैसले हृदयस्थानी, गुरु पैसले गुरु पैसले हृदयस्थानी, शरीराचे सिंहासनी, शरीराचे सिंहासनी, शरीराचे सिंहासनी. सत्राविने करू स्नान, स्नान सत्राविने करू स्नान, वाहू पुष्पा मन प्राण, वाहू पुष्प मन प्राण, वाहू पुष्प मन प्राण, वाहू पुष्प मन प्राण. शरीराचे सिंहासनी, शरीराचे सिंहासनी, शरीराचे. प्रथम सगळ्या भक्तांनी विचार केला पाहिजे. राष्ट्रसंत लिहितात, शरीरांचे सिंहासनी, गुरु बैसले हृदयस्थानी, शरीरांचे सिंहासनी. गुरुचं स्थान कुठे आहे? आपण नेहमी चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती नाही का? चराचराचा अर्थ काय बाबाजी? चराचराचा अर्थ चुकीचा करू नका. सांगणाऱ्यांनी आणि ऐकणाऱ्यांनी ज्याही शोधून पाहिला तयासीच अर्थ सापडला, आणि येरा असूनी अलभ्य झाला प्राणी मात्राशी. अर्थ शोधण्यासाठी संतांचं जे साहित्य आहे, अभंग आहे, लिखाण आहे, त्या लिखाणचं अर्थांतर जे आहे महत्त्वाचं आहे. अर्थ शोधण्यासाठी काय पाहिजे? साधन आहे, विवेक. तुम्हाला साखी पाठ आहे, हृदया भीतर आरसी, मुख देखा नाही जाय. पुढे काय? हा, सगळ्यांना पाठ आहे. हृदया भीतर आरसी, मुख देखा नहीं जाय, मुख तो तबही देखिए जब दिल की दुविधा जाय. महत्वाची संख्या आहे. जर तुम्हाला खरोखर भक्त बनायचं असेल, या भक्तीच्या मार्गामध्ये महत्वाचं एक लक्षात ठेवलं पाहिजे की काम बिगाड़े भक्ति को, ज्ञान बिगाड़े क्रोध, लोभ बिगाड़े वैराग्य को, मोह बिगाड़े बोध. भक्तीचा बिघाड केव्हा होते? काम बिगाड़े भक्ति को. काम म्हणजे कामना, कामेच्छा. कामेच्छाचा अर्थ नुसताच विषय वासना नव्हे,
कामाचा अर्थ तेवढाच नाही. काम काम सब कोई कहे, काम न जाने कोय, जेते मन की कल्पना काम कहावे सोय. आपल्या माणसांच्या मनामध्ये ज्या नाना प्रकारच्या कल्पना आहे. कोणत्या कल्पना आहे? सुख दुःख हेतू बहुत अनुमाना, देवादिक रक्षक कोई जाना. एक एक शब्द लक्षात घ्या, कारण हा कीर्तनांचा जो कार्यक्रम आहे तो सगळ्या ग्रंथांचा, पंथांचा, संतांचा सिद्धांत आहे. इथं कोणाविषयी द्वेष नाही आहे, ऊनपूर नाही आहे, उच्च नीचता नाही आहे, जाती पंथ धर्म संप्रदाय नाही आहेत. एक मानवीय दृष्टिकोनातून नैतिक मूल्याची जोपासना करून जर आपण प्रत्यक्ष प्रपंचात राहा की परमार्थात राहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये संतांनी दिलेले संकेत आपण लक्षात घेऊन जर आपणाला हवं आहे ते काम करत गेलो तर आपणाला यश संपादन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून राष्ट्रसंत लिहितात की गुरुभक्त कसा असावा, गुरुभक्ताचं लक्षण कोणतं, आणि गुरुभक्तापद पोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागते. मी नेहमीच उदाहरण देतो. मी 1967 ते 1972 या काळामध्ये टेलरिंग काम केलं. टेलरिंग काम म्हणजे मशीन काम शिकल्याशिवाय मशीन काम केलं का मी? अगोदर त्याचं ज्ञान करून घ्यावं लागलं मशीन कामाचं, मग मशीन काम केलं. नंतर मग 1973 पासून 5 मे 1990 पर्यंत डॉक्टरचा व्यवसाय केला. अगोदर मला डॉक्टरच्या व्यवसायाचं शारीरिक मानसिक शिक्षण घ्यावं लागलं की नाही, समजून घ्यावं लागलं ना मला ते शास्त्र. मानसशास्त्र कसं असते, शारीरिक शास्त्र कसं असते, औषधी शास्त्र कसं असते, मला समजून घ्यावं लागलं, अभ्यास करावा लागला. त्या प्रकारे तुम्ही सगळे गुरुभक्त गुरुपुत्र आहात. गुरुभक्त म्हणजे काय? एखाद्या देवाची भक्ती करणं, गुरुची भक्ती करणं. याचा अर्थ काय? शाळेमध्ये नाव दाखल करणं. शाळेमध्ये नाव दाखल केलं तर शिक्षण झालं का? नाही. नाव दाखल केलं आपण, पंचीकरणाला बसले तुम्ही, नाव दाखल केलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. परंतु नाव दाखल केल्यानंतर आपणाला त्या शाळेमध्ये जावं लागेल, शिक्षक शिकवतो ते शिकावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, सातत्य त्या गोष्टीमध्ये ठेवावं लागेल, तेव्हा आपण त्या शिक्षण क्षेत्रामध्ये पारंगत होऊ. त्या प्रकारे उपदेशाला बसलो आपण. उपदेश होता क्षणी सर्व संशय ग्रासूनी, पावे विरक्त समाधान असे समाधानी थोडे. म्हणून आपण प्रथम केलं पाहिजे की आपण ज्यांना गुरु मानतो, ज्यांना देव मानतो, ज्यांना ईश्वर मानतो, राम मानतो, शिव मानतो, कृष्ण मानतो, त्याचं वास्तव्य कुठं आहे? आपल्याला वाटते अदृश्य शक्ती आहे, आकाशात आहे. पण राष्ट्रसंत लिहितात शरीराचे सिंहासनी गुरु बैसले हृदयस्थानी. गुरुचं स्थान, रामाचं स्थान, शिवाचं स्थान, देवी देवतेचं स्थान कुठे आहे? हृदयामध्ये आहे. हृदय निवासी राम है जो रोम रोम प्रकाशता, साक्षी परीक्षक जीव है यह रामन सत्य जानता. संत लिहितात हृदयामध्ये निवास करणारी जी शक्ती आहे आपल्या शरीरामध्ये, ते आहे गुरुचं स्थान, ते आहे रामाचं स्थान, ते आहे शिवाचं स्थान, ते आहे हनुमंताचं स्थान. काल परवाच एका जणांनी प्रश्न केला, म्हणे बाबाजी अलाहाबादच्या मंदिरामध्ये काय आहे? प्रश्न केला, मंदिरामध्ये काय आहे? का राहणार आहे मंदिरात? नाही, मंदिरामध्ये काय राहते? देवाची मूर्ती राहते. परंतु संतांचे जिथं आश्रम आहे त्या मंदिरात काय राहते? संतांची मूर्ती, संत राहते. जिवंत संत आश्रमात राहतात. आणि जे लोक होऊन गेले, देवपदास प्राप्त झाले, त्यांची मूर्ती, त्यांचा पुतळा त्या मंदिरात राहतात. आता हनुमानजी आहे, श्रीराम प्रभू आहे, त्यांचं वास्तव्य कुठं आहे? मंदिरात आहे. परंतु आपल्या राष्ट्रसंतांनी सोपी व्याख्या सांगितली. सर्व लोकची अमुचे ईश्वर,
सर्व गावची अमुचे मंदिर, सेवा करणे निरंतर, पूजा ती आमुची, प्रामाणिकतेने करणे काम, हेची आमुचे ईश्वर नाम, सर्व जीव मात्राशी ऐक्य प्रेम, धर्म तो हा आमुचा, हाची मनी दृढ धरिता निर्धार, परमार्थ नाही याऊनी थोर, किंबहुना हाची परमार्थ सार अनुभव यांचा. काय होय आहे? राष्ट्रसंत लिहितात, सर्व लोकची अमुचे ईश्वर, सर्व गाव अमुचे मंदिर. आता आम्ही मंदिरामध्ये आहोत. कोणत्या? पहापळ नावाच्या मंदिरात आहोत आम्ही. लक्षात घ्या, आमचे देव कुठं आहे? आमचे देव स्वर्गात नाही आहे, काशी गोदेला अयोध्येला नाही आहे. आम्ही ज्या मंदिरात आहोत त्या मंदिरामध्ये आमचे देव आई बहिणी आहे, देवी देवता आमच्या समोर बसलेले आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती करू, कायमी पतित कीर्ती वाढू, कायमी पतित कीर्ती वाढू. संत माझ बाप कृपावंत, संत माझ बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाढू, कायमी पतित कीर्ती वाढू, कायमी पतित कीर्ती वाढू. राष्ट्रसंत प्रांजळपणे म्हणतात, आणि आम्ही तर संताचे दासच आहोत. आम्ही काय म्हणणार आहोत? माझ्या संतांनी जे सांगितलं, माझे जे आराध्य देवात मी ज्यांना मानतो, संताची या पायी हा माझा विश्वास. नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, संताची या पायी हा माझा विश्वास. आमचा संतांच्या चरणावर विश्वास आहे, संतांच्या वचनच होत आहे. त्याच्यामुळं जे राष्ट्रसंतांचं साहित्य आहे, भगवान श्रीकृष्णांची भगवद्गीता आहे, श्रीराम प्रभू आहे, जे आपल्या समाजामध्ये देव होऊन गेले आणि आज आहेत, त्यांचे लिखाण, त्यांचे वचन, या वचनावर आपला विश्वास असला पाहिजे. गुरुभक्त कसा असावा? त्यासाठी शरीराचे सिंहासनी गुरु बैसले हृदयस्थानी, गुरु हे कुठंतरी अदृश्य आहे असा भ्रम डोक्यातून काढून टाका. गुरु प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शने समाधान, इथे असे गुरु तिथं ज्ञान. तर प्रत्येकाने ही खुणगाड बांधा की गुरुचं स्थान हे हृदयामध्ये राहते. बाकी कुठं गुरुचं स्थान राहत नाही. माईकमध्ये नाही, पेटीमध्ये नाही, चादरीमध्ये नाही. चराचरामध्ये गुरुदेव वास करणारे गुरुदेव शक्ती. याचा अर्थ असा नाही आहे की माती गोट्यामध्ये गुरुदेव आहे. राष्ट्रसंताला ते म्हणायचं नव्हतं, लक्षात घ्या. गुरुसेवा नोहे ऐशी ऐशी, गुरुसेवा नोहे ऐशी ऐशी, गुरुसेवा नोहे ऐशी ऐशी, गुरुसेवा नोहे ऐशी सुख राशी. गुरुसेवा, गुरुभक्ती अशी नव्हे
की आपल्या जीवनामध्ये खाणं पिणं सुख मिळावं, मुलं बाळ सुखाचे राहावं, कोणाला रोगराई होऊ नये, धनसमृद्धी वाढावी म्हणून गुरुसेवा करणं, म्हणून शिवभक्ती करणं, रामभक्ती करणं, हा भ्रम डोक्यातून काढून टाकला पाहिजे. म्हणून प्रथम महाराजांनी सांगितलं की जयाचे हृदय मभूमे नाहूनी, निघे बुद्धीतून दया भाव. कारण भक्ती ही दयेच्या पोटी जन्म घेणारी असते. ज्याचं अंतःकरण निर्दयी आहे, जिथं दया नाही तिथं भक्तीची उपज होत नाही. आणि भक्तीची उपज झाली नाही तर संतांनी दिलेलं ज्ञान होत नाही. संतांनी दिलेलं ज्ञान झालं नाही तर माणसाचा जे धर्म आहे त्या धर्माचं आचरण होत नाही. आणि धर्माचं आचरण झालं नाहीच तर आपण गुरुभक्त बनत नाही. म्हणून प्रथम प्रत्येकाने धारणा केली पाहिजे की माझं हृदय स्वच्छ झालं पाहिजे. एकदा काय झालं, एक संत महात्मा आपल्यासारख्या महापळ नावाच्या गावात आला आणि त्यांनी ठरवलं म्हणजे कोणाच्या घरी जेवण नाही करायचं, आपण प्रत्येक घरी काही रोटी मागायची, जेवायचं, चाललं जायचं. म्हणून घरोघरी जायला लागला. माई भिक्षा वाढ माई. एका घरी जाता जाता त्या घरी एक पाहुणचार होता. बाई बाहेर आली, घराच्या बाहेर. समोर पाहते भिकू आहे आणि त्या भिकाऱ्याला भिक्षा पाहिजे आहे. हिला वाटलं म्हणे पुण्य आहे कुणाला अन्नदान करणं, देऊन द्यावं भिक्षा. घे बाबा म्हणे भिक्षा. त्यानं कमंडवलं समोर केलं भांड. ती स्वयंपाक घेऊन आली, भजे पापड वरण भात भाजी पोळी. त्या बाईला दिसलं ते भांड फार खराब आहे, शितार आहे. शितार समजते ना तुम्हाला? शितार म्हणजे अन्नाचं उष्ट भांड होतं. ती आई म्हणते बाबाजी मी तुम्हाला माझ्या घरी जे तयार झालं ते सगळं अन्न देतो, पण हे भांड चांगलं धुवून टाका ना. भांड कसं तुमचं खराब आहे? खराब भांड्यामध्ये मी अन्न देऊ का? मग काय कर म्हणता, नाही अगोदर भांड धुवून आणा म्हणे आपलं. त्या नळावर भांड नेलं त्यांनी, चांगलं धुवून टाकलं, मग आणलं धुवून भांड आणि त्या भांड्यामध्ये तिनं तो स्वयंपाक दिला. त्या प्रकारे आपलं जे हृदय आहे ते हृदय कसं आहे? शितर आहे, उष्ट आहे, खराब आहे. लक्षात घ्या. अति दुष्ट काटा है तुम्हारे, अति दुष्ट काटा है तुम्हारे, हृदय में ही घुस गया, हृदय में ही घुस गया. अति दुष्ट तो काटा तुम्हारे, हृदय में ही घुस गया.
क्यों भूल में भटका रहे हो।